श्रोत्यांनो नमस्कार. मी पद्मा धुमाळ. आपण ऐकत आहात वडीलधाऱ्यांचे शहाणपण. आज आपण एका अतिशय गहन पण साध्या विचारावर बोलणार आहोत. हा विचार आहे, लाईफ इज इंटेन्सिटी. इफ यू क्रिएट युअर लाईफ विलिंगली इट बिकम्स स्वीट अँड इंटेन्स. हा संदेश दिला आहे सद्गुरू यांनी. जीवन म्हणजे तीव्रता. मग तीव्रता म्हणजे काय? तर तीव्रता म्हणजे उत्कटता. जीवन हे उत्कटतेचे नाव आहे. जीवन हे शांत कंटाळवाणे नसून ते उत्कटतेने, पूर्ण क्षमतेने आणि भावनांच्या उच्च पातळीवर जगणे म्हणजे खरे जीवन होय. जमेल तेवढा प्रत्येक क्षण आनंदाने, उत्साहाने, समरस होऊन जगणे, जेणेकरून जीवनातील प्रत्येक अनुभवाची खोली जाणवेल. जीवन म्हणजे केवळ अस्तित्व नसून भावना आणि अनुभवांची प्रबळता आहे. आपण तीव्रता म्हटलं की लगेच ताण, धावपळ, स्पर्धा, स्ट्रेस हे शब्द डोक्यात येतात. पण इथे तीव्रता म्हणजे जिवंतपणा. आपला श्वास चालू आहे, तो थांबत नाही. हृदय धडधडतंय, ते आळस करत नाही. सूर्य रोज उगवतो, तो कधी कंटाळत नाही. जीवन स्वतःमध्येच तीव्र आहे, उत्कट आहे. प्रश्न इतकाच आहे, आपण ते मनापासून जगतो का? विलिंगली. मनापासून जगणं म्हणजे नेमकं काय? कल्पना करा, आपल्याला एखादं काम दिलं आहे. जर आपण ते मनातून नकोसं मानून केलं तर थकवा येतो, कंटाळा येतो. पण तेच काम जर आपण हो मी करतो या भावनेनं केलं तर ऊर्जा वाढते. जीवनात जे येतं, आनंद असो, अडचण असो, अपयश असो, जर आपण त्याला विरोध केला तर जीवन कठीण वाटतं. पण जर आपण म्हणालो, हेही माझ्या आयुष्याचा भाग आहे, मी स्वीकारतो, तर त्याच क्षणाला जीवन गोड होतं. विरोध की स्वीकार? आपण अनेकदा म्हणतो, हे माझ्यासोबतच का होतं? हे मला नको होतं. हा विरोध आपली ऊर्जा कमी करतो, मन थकवतो. पण जेव्हा आपण स्वीकार करतो तेव्हा जीवनाशी आपला संघर्ष थांबतो आणि संघर्ष थांबला की जीवनाची तीव्रता, त्यातील उत्कटता, जिवंतपणा, आनंद आपोआप प्रकट होतो. एक अतिशय साधं पण प्रभावी उदाहरण आहे. 2 विद्यार्थी आहेत. पहिला विद्यार्थी कॉलेजला जातो पण मनापासून नाही, रोज तक्रार करतो. अभ्यास कठीण आहे, शिक्षण कठीण आहे, शिक्षक कडक आहेत, वेळ नाही. त्याच्यासाठी जीवन म्हणजे जणू काही ओझंच. मात्र दुसरा विद्यार्थी म्हणतो, ही संधी आहे, मी शिकतो, प्रयत्न करतो. त्याच्यासाठी तेच कॉलेज प्रेरणादायी आहे. परिस्थिती एकच पण वृत्ती वेगळी. प्रत्यक्ष आयुष्यात कसं वापरायचं? सकाळी उठताना अरे पुन्हा दिवस सुरू झाला असं न म्हणता आजचा दिवस माझा आहे असं म्हणा. अडचण आली की मीच का असे न म्हणता यातून मला काय शिकता येईल असा विचार करा. प्रत्येक काम अगदी छोटं असलं तरी पूर्ण मनापासून करा. तीव्रता म्हणजे ताण नाही, तीव्रता म्हणजे पूर्ण सहभाग. श्रोत्यांनो, जीवन आपल्याला रोज संधी देतं पूर्णपणे जगण्याची. जर आपण जीवन मनापासून, इच्छेने, स्वीकाराने जगलो तर ते गोड होतं आणि त्या गोडीतूनच खरी तीव्रता निर्माण होते. म्हणून आजपासून एक नक्की ठरवूया, जीवनाला विरोध नाही, जीवनाला पूर्णपणे हो म्हणायचं. आजचा हा विचार तुमच्या मनाला स्पर्श करेल अशी आशा आहे. पुन्हा भेटूया एका नवीन प्रेरणादायी विषयासह. मनापासून जगा, तीव्रतेने जगा. धन्यवाद.